सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मराठवाडा भूषण डॉक्टर पुंडे साहेब, आजचे सत्कारमूर्ती आमचे श्रद्धास्थान डॉक्टर पी सीतानगरे साहेब आणि आपले सगळे सुप्रभातचे आदरणीय सदस्य। आज सीतानगरे साहेबाचा 76वा संपून 77 वर्षात त्यांनी पदार्पण केले। खरंच आता जीवनने म्हणल्याप्रमाणे सीतानगरे साहेब अत्यंत संयमी आहेत, शांत स्वभाव आहे, त्यांचं बोलणं कमी आहे, कृती जास्त आहे आणि त्यांनी म्हणल्यासारखं कोणीही जीवन म्हणल्यासारखं कोणीही बोलो त्यांनी उभा टाकून नमस्कार करतात, त्याला दोन्ही हात जोडून करतात, ही सत्य गोष्ट आहे। आता मैत्रीबद्दल सांगायचं म्हणजे सीतानगरे साहेब आम्हा दोघांना घेऊन चालतात। ते आमचे ज्येष्ठ आहेत, कुठे आम्ही चुकलो केलो तर सीतानगरे साहेब आम्हाला 72 संपून 77 झालं तरी पण त्यांनी रेग्युलर प्रॅक्टिस करतात। त्यांचं ते कुटुंब वत्सल आहेत, त्यांचं गोकुळ भरलेलं आहे, त्यांचे नातू नाती सगळ्यामध्ये ते रममान होतात, त्यामुळे त्यांचासुद्धा खूप आनंद आहे। त्यांचा नातू MBBS फायनलला सेकंड संपलं त्याचं, तो पण आहे। अनेक पैलू आहेत, त्यांनी साहित्यिक आहेत, त्यांना वाचनाचा खूप आवड आहे, खूप त्यांना वाचनाची सवय असून आणि जीवन म्हणल्यासारखं चारोळ्यावर आहेत। त्यांच्या मैत्रीबद्दल म्हणलं तर त्यांनी खरंच आम्हाला सीतानगरे साहेबासारखे स्वामी साहेबासारखे मला मित्र लाभले। डॉक्टर जीवन कौटिकवार डॉक्टर जी कौटिकवार हे आम्हाला जाही लाभले, तर माझं भाग्य नारायणसावकर आमचं भाग्य समजतो किंवा असे मित्र आम्हाला जीवनामध्ये लाभल्यामुळं आम्ही ग्रामीण भागातून येऊनसुद्धा आम्ही मुखेडसारख्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालो। हे केवळ मैत्रीमुळं झालो होतो। आम्ही एकमेकाच्या आम्ही सुखादुखामध्ये होतो। आम्ही या 50 वर्षांमध्ये केव्हाही सीतानगरे साहेबाला कुठेही चला म्हणलो त्यांनी एका मिनिटात विथ फॅमिली तयार होतात। मग ते सुख असो दुःख असो, आम्ही आमच्या प्रॅक्टिसचा किंवा आमच्या पर्सनल कामाचा कुठे विचार करत नाही आम्ही तिघंही। तर असं आमचं आहे, जीवाभावाचं प्रेम आहे। असंच सीतानगरे साहेबाचं वडील भाऊ या नात्यानं आमच्यावर असंच माया आणि प्रेम राहावं आणि आमची मैत्री आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहावं, हीच माझी परमेश्वराजवळ विनंती आहे। आणि आमचं चूकभूल सीतानगरे साहेबांनी आम्हाला माफी करावं, काय चूकभूल होत असेल तर याच्या पुढे आम्हाला त्यांनी मदत गाईडलाईन द्यावं आणि आपल्या संचालकांनी आम्हाला एवढी संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। आम्हाला इंगोली फॅमिली परिवारातर्फे आणि सुप्रभातर्फे साहेबांना दीर्घायुष्य लाभो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी 2 शब्द संपवितो। जय हिंद जय महाराष्ट्र। मैत्रीचं गमक सांगितलं। आज आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण काका पत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक नारायणराव बिलोलीकर सर, सुप्रभातचे कार्यकारी अध्यक्ष मराठवाडा भूषण मुखेडभूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे साहेब आणि सर्व सुप्रभातचे सन्माननीय सदस्य, आज आपण सीतानगरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत। सीतानगरे साहेबाचे गुण घेण्यासारखे म्हणजे या 76 वर्षावर सुद्धा ते रेग्युलर फिरायला येतात। आपल्या सुप्रभातच्या सर्व सदस्यांना त्यांचा एक गुण घेण्यासारखा आहे की रेग्युलर फिरायला येतात आणि त्यांची प्रकृतीसुद्धा एकदम उत्तम आहे। फिरायला येत असल्यामुळे प्रकृती उत्तम आहे, ते एक गुण घेण्यासारखं आहे। तसंच त्यांची मैत्री पण आपण सुप्रभातच्या लोकांना घेण्यासारखी आहे। या वयातसुद्धा त्यांची मैत्री टिकून आहे, ती आपण मैत्री टिकून राहण्यासाठी आपण सुप्रभातनं सगळं गुण घ्यावं। त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची उत्तम प्रगती राहो, त्यांना माझ्याकडून सुप्रभातकडून अध्यक्षाकडून आणि पत्तेवारकडून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो। आपल्यातीलच सीतानगरे काकाचे मित्र डॉक्टर स्वामी साहेबांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या। च्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय बिलोलीकर सर, ज्येष्ठ आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले डॉक्टर पुंडे साहेब, मराठवाडा भूषण मुखेडभूषण आणि सर्वाचे आदरस्थान, आणि सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार आणि सचिव जीवन कौटिकवार, सत्कारमूर्ती डॉक्टर प्रभाकरराव भुजंगराव सीतानगरे आणि आपण सर्व सन्माननीय सदस्य। सीतानगरे साहेबाबद्दल आताच इंगोले साहेबांनी जीवन आणि
लक्ष्मण सावकारांनी सविस्तर हे मार्गदर्शन केलेलं आहे. सीतानगरे साहेबाचे वडील म्हणजे शंकरराव सीतानगरे, खरं तर यांचे नाव भुजंगराव आहे, पण हे दत्तक आहेत. लक्ष्मी जन्मताच ह्यांना म्हणजे लक्ष्मीपुत्र आहेत. हां, सांगायचं विशेष म्हणजे हे यांचं नाव प्रभाकरराव भुजंगराव सीतानगरे आहे, पण यांच्या वडिलाचं नाव शंकरराव होते. हां, दत्तक आहेत ह्यांनी. आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे शंकरराव जे होते ना, अत्यंत हुशार आणि मुखेडमध्ये असं एक सन्माननीय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी तिन्ही मुलाला शिक्षण दिले. तिन्ही मुलं म्हणजे मोठे डॉक्टर झाले आणि दुसरे प्रिन्सिपॉल झाले आणि तिसरे डॉक्टर इथं म्हणजे आईवडिलाची सेवा करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून मुखेडला आले. तेव्हापासून ज्यावेळी डॉक्टर जीजी आणि आमचा संबंध आला तेव्हापासून आमचा परिचय झाला. डॉक्टर जीजी म्हणजे गोपाळ कवठीकर हे त्यांचे क्लासमेट, त्यांच्यामुळे त्यांचा आमचा संबंध आला. तसे आत्ताच सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे एक संयमी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना खूप त्रास झाला मैत्रीचं. आत्ताच इंगोले साहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे मैत्रीसाठी काय लागते की त्याग लागते, समर्पण लागते. ज्यावेळी बऱ्याच वेळा सीतानगरे साहेब बिमार पडले, ज्यावेळी नांदेडला बिमार पडले आणि त्यांना MRI करायचं होतं, तर आणि इंगोले साहेब दोघांना उचलून आम्ही वर नेलो. वर होतं तिथं सूर्या काहीतरी नाव आवडते त्याचं ते हां सूर्यमोहन. तर आम्ही दोघं उचलून त्यांना तिथं वरी नव्हतं, कोणीच नव्हतं माणूस सोबत. म्हणजे असे बरेच प्रसंग आहेत त्यांचे. पण ज्यावेळी आत्ता मैत्रीसाठी काय आहे, त्याग आणि समर्पण पाहिजे. ज्यावेळी आपण सगळा दवाखाना बंद करून आम्ही हैदराबादला निघालो, वारं आणि वावदान सुटलं होतं की रस्त्यामध्ये किती झाडं अंगावर पडतील किंवा गाडीवर पडतील अशी परिस्थिती होती. पण त्या काळामध्ये सुद्धा आम्ही हैदराबादला पोहोचलो. आम्हाला बघलं की त्यांची जवळपास 90% बिमारी कमी झाली. म्हणजे मैत्रीचा असा परिणाम होते की माणसाला मित्र जर भेटला ना निश्चितच त्याचा फायदा होते. हां, तर असे अनेक गुण आहेत. मैत्रीबद्दल बोललेलेच आहे, पण त्यांचे एक साहित्यिक आहेत, वाचक आहेत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे आणि आतासुद्धा प्रॅक्टिस करतात. त्यांचा गुण घेण्यासारखा म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर फिरायला जातात. त्यांची गोळी, शुगरची गोळी बंद झालेली आहे. सगळ्यांनी खरं म्हणजे त्यांचा मोठा गुण घेण्यासारखा आहे की ते व्यायामाला किंवा फिरण्याला अत्यंत महत्त्व देतात. सगळ्यांनी त्यांचा गुण घेऊन आपल्यासुद्धा प्रकृतीमध्ये हे स्वास्थ्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. असे आमचे प्रिय मित्र सीतानगरे साहेब यांना 77 वर्षामध्ये जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कुटुंबातर्फे, सुप्रभाततर्फे देतो. आणि पुढील आयुष्य म्हणजे 100 आम्हाला साजरे करण्याचं हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आम्हालाही मिळो हे ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. माझे 2 शब्द संपवतो. काका धन्यवाद. मित्रत्वामध्ये त्याग आणि समर्पण असलं की सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. सुखदुःखासाठी आपण एका ठिकाणी येतो, त्यासाठी एक शायरी वाचण्यात आली होती, ती म्हणून दाखवतो. अगर दिल ना मिले तो प्यार अधूरा होता है, अगर दिल ना मिले तो प्यार अधूरा होता है, चांदनी के बिना चांद अधूरा होता है, दोस्ती की भूल कर ज़िंदगी कटती नहीं, दोस्तों को भूल कर ज़िंदगी नहीं कटती, क्योंकि हर एक फ्रेंड ज़रूरी होता है. 1 मिनिट, काकाला एक आठवलं आहे, एक काहीतरी गुण आठवला आहे, ते आठवण्यात परवानगी घेऊन त्यांना बसूनच सांगा तिने. आताच एक शायर म्हणजे गुलजार त्यांचे एक आहे की रिश्ते में मुनाफा नहीं होता, रिश्ते में मुनाफा नहीं होता, लेकिन ज़िंदगी में बढ़ावा मिलता है, ज़िंदगी को मुनाफा होता. बोलतो ज़िंदगी बढ़ जाती. असं ज़िंदगी हे वाढते. म्हणजे जरी आपल्या मित्रतामध्ये मुनाफा नसला तरी आपल्या हे ज़िंदगी आयुष्यभर वाढते. हां, असं आहे. आणि दुसरं म्हणजे जहाँ दुनिया में ऐसा फूल नहीं है जिसको खुशबू नहीं है, और आसमान में ऐसा सितारा नहीं है जिसमें चमक नहीं है, और दिल ऐसा एक हमारी ज़िंदगी में एक पल ऐसा नहीं कि आप जैसे मित्र ना मिले तो ऐसा है. धन्यवाद.
धन्यवाद काका. आणखी काही खोडी आठवली तर नक्की सांगा. आपले सुप्रभातचे पत्रकार बंधू, ज्येष्ठ बंधू शिवाजी अण्णा कोल्हापुरे यांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे सर्वात ज्येष्ठ असलेले आमचे गुरु बिलोलीकर सर, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार, मुखेडभूषण डॉक्टर पुंडे सर, सचिव जीवन शेठ आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आज डॉक्टर सीतानगरे साहेबांचा 77वा वाढदिवस त्यांचा या ठिकाणी साजरा करत आहोत. या वयातही तरुणांना लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, तब्येत आहे. त्यांच्याकडून आम्ही घेण्यासारखा गुण म्हणजे दररोज ते फिरायला जातात आणि खरं म्हणजे 50 वर्ष संपल्यानंतर अनेकांना गोळ्या चालू होतात, पण मला आता समजलं की बाबा साहेबांच्या गोळ्या सुटलेल्या आहेत. म्हणजे एक चांगल्या त्यांचं आरोग्य त्यांनी जपलं आहे आणि सातत्य ठेवलं आहे. ते कधी ऊन असो, वारा असो, पाऊस असो, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दररोज फिरायला जातात. एक चांगला गुण आहे. आणि दुसरं म्हणजे हे आपल्या सुप्रभातचे आपले हे सर्व डॉक्टर मंडळी म्हणजे आपल्याला भूषणच आहेत. कारण आपण जरी कुठं चुकलो, काही झालं किंवा कुटुंबात जरी काही आपल्याला काही प्रसंग काही निर्माण झाला तर हे सर्व मंडळी आपल्याला सांगतात. म्हणजे हे आपल्या सुप्रभातचं भूषणच आहेत सर्व हे. आणि साहेब म्हणजे शीघ्र कवी आहेत. बरोबर काही असं घडलं म्हणजे बरोबर चालवडी त्यांनी सांगतात आणि आपल्याला माहिती देतात आणि दांडगं वाचन त्यांचं आहे. असं व्यक्तिमत्व आहे. सर्व कुटुंबोत्सव आहे. त्यांनी मुलं चांगले आहेत, मुली चांगल्या ठिकाणी गेलेल्या आहेत, सर्व संपत्ती मिळाली, संतती मिळाली, सर्व गोष्टींनी त्यांचं आत्तापर्यंत आयुष्य चांगल्या प्रकारे गेलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं पुढील जीवनसुद्धा, आयुष्यसुद्धा चांगल्या पद्धतीनं भरभराटी जावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. डॉक्टर हिंगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य बिलोलीकर सर, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेल्या आमचे आदरणीय मुखेडभूषण, मराठवाडा भूषण, ज्येष्ठ डॉक्टर, सर्व सुप्रभात मंडळीचे सर्व सदस्य आणि आजचे सत्कारमूर्ती आमचे स्नेही डॉक्टर सीतानगरे साहेब. सीतानगरे साहेबांसोबत त्यांच्यासाठी बोलायचं म्हटलं तर फार कमी शब्दामध्ये पण अतिशय चांगलंही बोलता येते आणि खूप विस्तीर्ण बोलता येते. त्यांचं संयमी आणि इतरांना सामावून घेऊन चालणारं त्यांचं हे व्यक्तिमत्व, मितभाषी व्यक्तिमत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, यामध्ये सर्व काही त्यांचं हे गेलं. आणि त्याचसोबत त्यांची असलेली ही चिकाटी, प्रत्येक गोष्टीला अतिशय चिकाटीनं काम करतात. कारण का मी लहान असल्यापासून मी पाहतो. त्यांच्याकडे एकदा ताप आला होता म्हणून मी गेलो होतो. पैसे नव्हते, ते दायनं सामावून घेणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चारोळीतून सर्वांना मंत्रमुग्ध करणारं एक व्यक्तिमत्व. त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, त्यांचा सत्संग अतिशय म्हणजे जोखण्यासारखा, घेण्यासारखा आहे. आत्ता सगळ्यांनी सांगितले की त्यांच्या व्यायामाबद्दल, त्यांच्या फिरण्याबद्दल. खरं म्हणजे त्यांनी जेव्हा आजारी पडले होते त्यावेळेस आम्ही फार चिंताग्रस्त झालो होतो. पण त्या आजारातून सुधारून आज आपल्या सगळ्यांसोबत तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच हिमतीनं, तेवढ्याच धैर्यानं आज आपल्यामध्ये आहेत. पण असं त्यांना आपल्याला वाटत नाही की एवढ्या मोठ्या आजारातून ते बाहेर आले, असं कधीही वाटणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी आपलं आयुष्य पुढं हे करत आहेत. अशा या थोर व्यक्तिमत्वाला माझ्या कोटी प्रणाम आणि त्यांच्या 100 गाठो हे ईश्वरचरणी प्रार्थना करून
मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद दादा. साहेबांबद्दल सविस्तर, कमी शब्दात सविस्तर माहिती आपण दिलात. चिकाटी हा महत्त्वाचा गुण आहे त्यांच्याकडे. मी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान मुखेडभूषण मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे काकांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य बिलोलीकर सर, आपले सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार पत्तेवार, सचिव जीवन, आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर सीतानगरे सर, आपण सर्व. सीतानगरे साहेबाचे सगळे पैलू तुम्ही जवळपास सगळ्यांनी सांगितलेत. सीतानगरे साहेबांचा माझा आता मला 35 वर्ष झाले. 35 वर्षाचा खूप मोठा संपर्क. जीवननी किंवा डॉक्टर हेमगिरेंनी त्यांचं तंतोतंत वर्णन केले. माणूस जोडणं ही एक कला असते आणि ती सीतानगरे साहेबात आहे. माणूस जोडणं म्हणजे स्वतःची मतं दुसऱ्यावर न लादणं, की तिथं माणूस जोडला जातो आणि ते सीतानगरे साहेबामध्ये आहे. नाहीतर माझं ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं ही भूमिका त्यांची आहे. माणूस जोडणं म्हणजे एकदम राग आला तर व्यक्त न होणं. माणूस जोडणं म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवणं. माणूस जोडणं म्हणजे प्रेम करणं. माणूस जोडणं म्हणजे कौतुकाची थाप द्यायला न विसरणं. एखादा चांगला असेल तर त्याचं कौतुक जरूर करणं. माणूस जोडणं म्हणजे कौतुक उघडपणे करणं आणि तक्रार गोपनीय करणं. ही कला सीतानगरे साहेबात आहे आणि हेच ह्या तिघांच्या मैत्रीचं गमक आहे. आता जरा MJ भावूक झालेले दिसले दोघे. मैत्रीचा धागा तसा फार मोठा असतो. मित्र व्हावा वनव्यात गारव्यासारखा, हे गीत तुम्ही सध्या TV वर ऐकलं असेल ना. या एका वाक्यात केवढं मोठं की मित्र व्हावा वनव्यात गारव्यासारखा. 45 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण गारव्यात गेलं की हायसं वाटतं. तसं यांनी एकमेकाच्या सुखदुःखाचं वर्णन केलं. तो मैत्रीचा गारवा माणसाला जगण्याची उमेद देऊन जातो. तसं ह्या तिघांच्या बाबतीत आहे. आपण एरवी त्यांच्यावर विनोदानं जरी काही बोलत असलो तरी प्रदीर्घ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मैत्री टिकवणं काही साधी गोष्ट नाही आहे. त्याबद्दल सीतानगरे साहेब या दोघांचं, या तिघांपेक्षाही यांच्या घरच्यांचं मी जास्त कौतुक करतो. मैत्री ही त्यागावर, मैत्री ही सामंजस्यावर अवलंबून असते, त्याच्यावरच टिकून असते. त्यांचं परवा ते उदगीरच्या मॅरेथॉनमध्ये जिंकून आले. आरोग्याच्या बाबतीत ते आपल्या ॲट द एज ऑफ 77 ते अजूनही ॲक्टिव्ह आहेत. साहित्यिक आहेत. मानवी मेंदूचं एक तत्त्व असतं सर, यूज इट ऑर लूज इट. जो जास्त काळ मेंदूचा वापर करील त्याला प्रदीर्घ आयुष्य मिळतं आणि तो प्रदीर्घ चंचली राहतो. ते गंज खात नाही. नाही तर लोखंड जर टाकून दिलं तर ते गंज खातं. तसं मानवी मेंदूचं तुम्ही विचारानं कृतीनं जर सतत पुढे असाल तर ते आयुष्य वाढतं. जे मी इकिगाई नेहमी म्हणतो की ज्याला जगण्याचा अर्थपूर्ण उद्देश सापडला त्याला इकिगाई म्हणतात. आणि ज्याच्याकडं जगायचा उद्देश आहे त्याच्या आयुष्याला लांबी, रुंदी आणि खोली आपोआपच येते. सीतानगरे साहेबावर अनेक संकट आले. मागं एकदा हैदराबादला ॲडमिट होते. गेल्या वर्षी कोविडमध्ये सिच्युएशन वॉज व्हेरी बॅड. तो बाळू मला दिवसातून 4 फोन करायचा, काय होईल काही नाही. हे कुणालाही कळत नव्हतं. कोविडच्या जखमा अनिल गेला आणि कोविडच्या जखमा अजूनही जशाच्या तशा आहेत की त्या लवकर मिटणाऱ्या नाहीत. पण अशा मोठ्या संकटावरही सीतानगरे साहेब मात करून आले. म्हणजे एक माणसामध्ये उमेद असले की माणूस कसल्याही संकटावर मात करू शकतो. गेल्या 50 वर्षापासून ते वैद्यकीय सेवेत आहेत आणि प्रदीर्घ सेवा झाली. आता 50 वर्ष होत आली असतील ना. त्यांचं कौटुंबिक सौख्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. निसर्ग प्रत्येकाला जगण्याची एक संधी देतो, त्याला आज म्हणतात. आज म्हणजे काय? गुड मॉर्निंग म्हणजे गॉड हॅज गिवन वन मोर इनिंग टू प्ले इज अ गुड मॉर्निंग. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ
भूतकाळाची भूतं माणसाला जगूच देत नाहीत. मी हे केलं असतं तर ते झालं असतं, ते केलं असतं तर ते झालं असतं, ते केलं असतं तर ते झालं असतं, आणि भविष्यात माझ्या मुलाचं कसं होईल, याचं कसं होईल, तो सेटल होईल की नाही, लग्न होतील की नाही. माणूस या भूत भविष्यमध्येच अडकलेला असतो. पण निसर्ग प्रत्येकाला एक संधी देतो. मी रात्री झोपलो आणि आज उठलो, ती संधी म्हणजे आज आहे. आणि त्या आजचं सोनं करणं म्हणजे वर्तमान आहे. कारण भूत तो सपना आहे, भविष्य कल्पना आहे, वर्तमान तो आपण आहे. निसर्गाचा एक नियम असतो दादा. निसर्गात 2 प्रकारच्या वनस्पती असतात. काही स्वतःहून फळं देतात आणि काही स्वतःची फळं जमिनीत लपवतात. बरोबर आहे का? आंबा, पेरू, चिक्कू, चिंच वर असतात. आणि स्वतःची फळं लपवणारे बटाटे, रताळे, शेंगा, अजून गाजर, मुळा, कांदा. आपण एवढी साधी गोष्ट पण कधी विचार करत नाही. जी स्वतःची फळं स्वतःहून देतात त्याचा लोक सन्मान करतात, आनंदाने स्वीकारतात. म्हणजे तुमच्यापाशी असलेलं स्वतःहून दिलं की समाज त्याचा सन्मान करतो. ते सीतानगरे साहेब देत आलेत. आणि जे स्वतःहून देत नाहीत त्यांना उपडून काढतात. कांदे, गाजरं उपडल्या जातात. बटाटे, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही लपून ठेवले की त्याला समाज उपडून घेतो. त्याच्यामुळं जगण्याचा जो मंत्र असतो ना, जे जे आहे, जे होते पुण्यात माझ्या, ते मी वाटीत गेलो, हा एक जगण्याचा मंत्र असतो. आणि दुसरं खरं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मृत्यूबद्दल बोलणं जरी योग्य नसलं तरी मृत्यूचं स्मरण दररोज असले की माणसाचं जगणं सुखकर होतं. पहिलं होतं डू ऑर डाय. सिंहगडावर तानाजी संकटात आडले, सूर्याजींनी तो कडावरचा दोर कट केला आणि मराठ्यांना सांगितलं करा अथवा मरा, आणि ते तुटून पडले आणि शत्रूचा पाडाव झाला. त्याच्यानंतर आलं डू बिफोर यू डाय. तुमच्याकडं परमेश्वरानं जी संधी दिली, डू बिफोर यू डाय, मरण्याच्या अगोदर ते सगळं करा. आणि आता तिसरी संधी आहे डाय एम्प्टी, रिक्त मरण. की माझ्याकडं जे ज्ञान आहे, मी ते समाजाला द्यावं. माझ्याकडं विचार आहे, ते समाजाला द्यावं. सीतानगरी साहेबांकडं साहित्य आहे, ते समाजाला द्यावं. कुणाकडं दान देण्याची क्षमता आहे, ते समाजाला द्यावं. आणि मी जाताना माझ्यासोबत जर काही आलं तर ते समाजासाठी काही उपयोगी होणार नाही. म्हणून यशस्वी जगणं कुणाला म्हणतात की वन हू डाईज एम्प्टी. याच्यावर जगातलं फार मोठं हेवी सेल डाय एम्प्टी नावाचं पुस्तक आहे. की स्वतःमधलं सगळं देणं, इतरांना देणं, समाज म्हणजे समृद्ध करणं, म्हातारं न होता ज्येष्ठ होणं, हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. सीतानगरे साहेब ज्येष्ठ आहेत, पण 4थ्या सूत्राचा जर विचार केला, देत गेलं की निसर्गाचा नियम आहे, नेचर्स लॉ, की तुम्ही जेवढं देताल तेवढं परत निसर्ग तुम्हाला देतो. आणि जॉय ऑफ गिविंग मधून टेक ऑफ गिविंग येत असतो. तर हे थोडक्यात मी आज नवीन वेगळं बोललो जरा. त्यांची माणसं जोडणं, दुसरं निसर्गाचा नियम काय असतो, आणि जगताना मृत्यूचं स्मरण असलं की माणूस सदैव चांगल्या गोष्टी करत राहतो. सीतानगरे साहेबांचं आता 77 वर्षाचं आयुष्य, 76 संपून, त्यात त्यांचा कुटुंबाचा मोठा वाटा आहे, त्यांच्या मित्रांचा वाटा आहे. या त्रिमूर्तीची मैत्री अगदी जीवन म्हणल्यासारखा हेवा वाटण्याजोगी आहे. सर, ही मैत्री तुमची गारव्यासारखी सदैव मित्र व्हावा वनव्यात गारव्यासारखा. आज त्यांच्यावर संकट आलं, उद्या तुमच्यावर येऊ शकतं, माझ्यावर येऊ शकतं. पण मित्रांचा गारवा, ती जी झुळूक असते स्पर्शाची, थंडीची, तो जो गारवा असतो, हा गारवा शब्दात बांधता येत नाही. तो गारवा स्पर्शात आणि गारवा हृदयात समजून घ्यावा लागतो. तुमच्या तिघाच्याही मैत्रीला मी अगदी शुभेच्छा देतो. सीतानगरे साहेब आज 77 आहेत, आरोग्याच्या बाबतीत फार जागरूक आहेत, आमच्यापेक्षाही जागरूक आहेत.
सरांचं शारीरिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक सगळ्या आरोग्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. दादा सविस्तर आपण शुभेच्छा आणि मार्गदर्शन पण केलं आहे की जगलं कसं पाहिजे त्याच्याबद्दल पण तुम्ही सविस्तर माहिती दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला जो कार्यक्रम आपण जे छोट्याखानी जे कार्यक्रम आपण घेत होतो त्यांना डिजिटल माध्यमामध्ये आपल्याला जे मदत करणारे स्वामी काकाची मुलगा शिवानंद दादा यांना विनंती करतो की त्यांनी काकांना शुभेच्छा द्या. सन्मान्य व्यासपीठ, प्रथम सुप्रभात मित्रमंडळ येथील संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार. मामांचं म्हणजे सीतानगरे मामांचा आज 77वा वाढदिवस याच्यासाठीही माझ्याकडनं शुभेच्छा. तर मी जास्त काही बोलणार नाही. मला वाटतं 1990च्या आसपास माझं हे झालं, 92ला माझी 12वी झाली आणि माझी ॲडमिशन BMSला तिन्ही मामांनी केली आणि मी 8 महिने का 9 महिने काहीतरी मी कॉलेजला गेलोच नाही. मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचंच नाही आणि डॉक्टर होऊन मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण कसं तरी ते मला कन्व्हे करत इंगोले मामा, सीतानगरे मामा करत नाही तू डॉक्टर करूनही कलाक्षेत्रात जाऊ शकतोस, आज कलाक्षेत्रात जाऊ शकतोस, तू आर्ट करू शकतोस, तुला साहित्याची गोडी आहे. माझं होतं की आपल्यावर MGPला MA करावं, BA करावं. ते म्हणले नाही, आधी तू डॉक्टर होय, कारण तू डॉक्टर झालास तर घरातले सगळे भाऊ डॉक्टर होतील, तू मोठा आहेस, तू शिकलास तर सगळे शिकतील. कसं तरी त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि मी BMS केलो. 98ला पासआउट झालो. 2 वर्ष मामांसोबत प्रॅक्टिस केली आणि त्याच्यातल्या काळामध्ये एक वैचारिक मतभेद म्हणा किंवा एक साहित्याची जी जाण वरचेवर माझी वाढत गेली आणि प्रत्येक वेळेला मामाचा दवाखान्यात जाणे, रिकामा वेळ असेल त्यावेळेला WhatsApp नव्हतं, मोबाईल नव्हतं, काही नव्हतं. पुस्तक वाचलं, AIT वाचलं का, हे वाचलं का, ते वाचलं का, एखादं नाटक, त्यावेळेला सह्याद्रीवर नाटकं यायची याच्या TV वरची, ती नाटकं बघायची आणि त्याच्याही आधी हे त्रिमूर्ती शंकरनगरला नाटक लागायचे ह्याच्यासाठी कशासाठी त्या गणपती पिरियडमध्ये आणि तिथे मोहन आगाशे, त्याच्यानंतर मोहन जोशी, रमेश भाटकर हे ह्याच्याने आपण ट्रकनं STनी ती नाटकं बघत माझ्यावर नाटकाचे संस्कार लागले. पुढे मग मी MA ड्रामॅटिक्स केलं, FTI केलं. हा सगळा जो प्रवास होता तिथूनच सुरुवात झाला. आणि सर्वात महत्त्वाचं साहित्यापेक्षा मामांना एखादं नाटकाबद्दल किंवा एखाद्या पुस्तकाबद्दल जर विचारलं ना, पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅरेक्टर कसं झालं, कसं इस्टॅब्लिश केलं, मधल्या कॅरेक्टरनं कसं काय हे केलं. बरीचशी नाटकं त्यांच्यासोबत आम्ही त्यावेळेला अश्रूजी झाली, फुले मामा, रायगडाला जाग येते, अनंत पणशीकरांची नाटकं, ही त्या काळातली जेव्हा जे काही मी आठवणी त्या काळात आम्ही शेअर केल्या, गंमत वाटायची मला. कारण आज नाटक बघितलं की मागचा पडदा, ते सेट वगैरे दिसायचं आणि नंतर बघितलं तर बिल्डिंग कशी काय झाली, एका रात्रीमध्ये बिल्डिंग कशी झाली. मी सुद्धा त्यावेळेला हे वाटायचं. नंतर हळूहळू मी पण शिकत गेलो. नंतर कळालं की नेपथ्याचा भाग आहे वगैरे वगैरे. म्हणजे माझ्यामध्ये बहुतांशी मी असं म्हणतो स्वतःला की कलेशी कुठेतरी माझं जे नातं जडलं तर त्याचे मूळ बीज हे मामाशी आहे. त्या काळात मला माहिती नव्हतं, पण त्याच्यातल्या प्रश्नाची उत्तर मी जेव्हा त्यांच्याशी विचारायचो, कारण त्यावेळेला इंगोले मामा किंवा बाबा फारसं म्हणजे हे नव्हतं, पण मामा इतके परफेक्ट होते. मामा हे कसं झालं, ते कसं झालं. मग गाडीमध्ये बसली की चर्चा. इंगोले मामा लगेच वैशिष्ट्य की पहिले केळं आणणार मामा, भूक लागली घ्या. आम्ही ते ह्याला गेलो, दौऱ्याला गेलो. मामाची पहिली वैशिष्ट्ये, पहिले पोरांना केळं खाऊ घालणार, पोराला खाऊ घालणार. कारण त्यांच्यासोबत आज इतकी, आता मी 40मध्ये मी गेलो आहे, ह्या तिघांसोबत मी जेवढं जग फिरलो, मी माझ्या पत्नीसोबत आणि माझ्या मुलासोबतही फिरू शकणार नाही भविष्यात. म्हणजे एवढं, म्हणजे कुटुंबही सांभाळायचं, पेशंटही सांभाळायचे आणि वार्षिक त्यांची जे सहल आहे, मग गाडी करून म्हणा, STनं म्हणा. आता तर सगळ्या सुविधा झाल्या, उलटा आता त्यांचं आता तब्येतीमुळे त्यांना जाणं जात नाही. पण त्या काळामध्ये 6 महिन्याला, वर्षाला देव धर्म काय जे काय असेल ते फिरणं, टूर घेणं, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना,
कला, संस्कृती, पर्यटन, बऱ्याचशा गोष्टी मामामध्ये अशा दडलेल्या आहेत आणि त्याचं प्रमोट करत ते लगेच बाबाला प्रमोट करणारे इंगोले मामाला MJ चला तुम्ही महाराज चला जावं लागेल आपल्याला. म्हणजे एकमेकाला हे जे मैत्रीमधलं हे जो जसं पुंडे सरांनी सांगितले की एक जो धागा आहे पुशअप करणे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी हे मामा तर झालं आणि घरातल्या सगळ्या बायका तिन्ही मावश्या आमच्या प्रत्येकाच्या घरी सारखा एकच फ्रीज आहे. आजही तुम्ही आमच्या घरी या सारखेच डायनिंग टेबल आहेत, आजही त्या खुर्च्या तेच आहेत आणि तो करणारा मिस्त्री पण तोच आहे. प्रत्येकाच्या घरी बेडशीट तेच आहे. म्हणजे हे जे आपलं मित्रांचं नातं तर आहेच आहे, पण कौटुंबिक नातं त्याच्या लेकरांचं कौटुंबिक नातं आणि आपण जसं म्हणतो की एकाच घरातल्या 4 सुना किंवा 4 हे एकमेकाला भांड्याला लागते म्हणतात, पण इथे कुठलंच नाही हे करता अशा पद्धतीचा हा जो त्यांचा जो प्रवास आहे खूप काही आहे सांगण्यासारखं. थोडंसं मला सांगण्यासाठी मला संयोजकांनी संधी दिली. मी सगळ्यांना परत एकदा शून्याच्या आभाळभर शुभेच्छा. लाभलेले बिलुलेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा अध्यक्षपर भाषण शुभेच्छा द्याव्या. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला ते दत्तगुरु दिसले, मला ते दत्तगुरु दिसले. मित्रहो, आज आपण आपल्याचपैकी ज्येष्ठ धन्वंतरी सीतानगरी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या सभेचे प्रमुख पाहुणे सर्वांचे आवडते आपले पुंडे साहेब, मराठवाडा भूषण, मुखेड भूषण, आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, जीवन सचिव, इतर सर्व ज्येष्ठ आणि सर्व सन्माननीय सदस्य. मित्र हो, सीतेनाथ यांचा आणि माझा परिचय त्यांच्या मुली माझ्याकडे शिकायला तेव्हापासून आहे. त्यांच्या दोन्ही मुली माझ्या हातातून 8वी ते 10वी पण शिकलेल्या आहेत आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणी आहेत. त्या योगानं मी त्यांच्याकडं जायचं, त्यांच्याकडं बसायचं, अडीअडचणी सांगायचं, काही वैद्यकीयदृष्ट्या किंवा काही अडचणी असतात त्यांनी मला मार्गदर्शन करायचं. सांगायचं तात्पर्य त्यांचा माझा परिचय अतिशय जुना आहे. पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय संयमी आहेत, ते मिष्ठ भातनी आहेत, अगदी कोणाला रागवत नाही. असं मी एकदाही पाहिलं नाही की ते कोणाचं रागवलं मी पाहिलं. इतर लोकांना, आम्हाला पुष्कळ लोकांना काहीतरी मनाच्या विरुद्ध गेलं तर राग येते, पण त्या माणसांना राग येत नाही, हसण्यावर नेतात. ते किती जरी त्यांच्या विरोधात बोललं तरी त्यांनी हसण्यावर नेतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, मैत्रीबद्दल सांगितलेली आहे त्यांनी. मित्र आणि दोस्ती, मैत्री आणि दोन्हीमध्ये फरक आहे. मागे पुंडे साहेबांनी सांगितलं होतं, दोस्ती म्हणजे दोन्ही दळाचा आणि मित्र म्हणजे जीवलग, असं साहेबांनी सांगितलं. ते आहे बरं का. दोस्ती म्हणजे थोडंसं वेगळं याच्यामध्ये, म्हणजे त्यांच्यामध्ये मित्रत्व आहे. मित्रांनी मित्राशी कशा रीतीनं वागावं हे त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. आपण समाजामध्ये अनेक मित्र पाहतो, परंतु यांच्यासारखी मैत्री आपण कुठं पाहिलेली नाही. पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितले, त्यांच्या घरामध्ये जे काय आहे ते सर्व अगदी एकसारखं सगळ्यांच्या घरामध्ये, बरं का. जे काय वस्तू आहे, जे काय देणं घेणं, जे काय घेतात एकदा जाऊन सर्वजण घेतात. आणि कुठं जर जायचं असं सहलीला तिघाशिवाय निघत नाही. तिघापैकी एखादं जर समजा मागे राहिलं तर ते जात नाहीत. गेलं तर आम्ही तिघंच जाऊ म्हणतो. म्हणजे कोणाला अडचण जर असेल त्याची अडचण लक्षात घेता, त्यांनी येत नाही तर मग मी पण जात नाही.
सांगायचं वैशिष्ट्य की त्यांनी एकमेकाला सोडून राहत नाहीत, बरं का. आणि लोकाला आश्चर्य वाटतं समाजातल्या, एकटे आले दुसरे कुठे गेले म्हणून विचारतात त्यांना. हे वैशिष्ट्य आहे. ते तिघापैकी जर एकटं जर अनुपस्थित राहिलं त्यांची आठवण इतर लोक करून देतात, हे कसं काय झालं काय, आज तिसरी व्यक्ती कुठे गेली तुमची. म्हणजे लोकांनासुद्धा असं काही डोक्यात भरलेलं आहे की यांची मैत्री अतिशय गाढ आहे, अगदी अभेद्य आहे. तर अशा संयमी निष्ठभाषणी विशेष म्हणजे साहित्यकार आहेत ते, बरं का. चारोळ्या वगैरे सांगणं, बरं का. त्यांची मेमरी फार स्ट्रॉंग आहे. कुठल्या तरी कविता, कारण माझ्यापेक्षा वर्ष दीड वर्ष लहान आहेत ते, आमचं जे अभ्यासक्रमाचे पुस्तक होते आमच्या आणि त्यांच्यासारखे होते. त्या कविता वगैरे 5वी 6वीतल्या कविता त्यांना अजूनही पाठ आहेत त्यांना, बरं का. आठवण आहे त्यांना सांगतात, हो या मी विसरून गेलो बरं का, माझे ते स्मरणशक्ती माझी काय आणखी नाही, पण ते आठवण करून देतात. 5वीमध्ये ही कविता होती, 6वीला ही कविता होती, घनतमी शुक्रभगी राजकरी रे खिन्न म्हणा, हे असे कविता आहे, बरं का. त्याच्यानंतर असे अनेक प्रकारचे प्रसंग त्यांनी आठवण करून देतात, कारण त्यांचं माझा अभ्यासक्रम जवळ सारखंच होतं. त्यांनी जे 5वा 6वा 7वा वर्ग मी ते शिकलेलं आहे. त्यासाठी अशा रीतीनं साहित्यिक आहेत, वाचन दांडगं आहे त्यांचं, बरं का. इतर लोकांना मार्गदर्शन करता. विशेष मी त्यांना बघतो 35 ते 40 वर्ष त्यांना शुगर आहे म्हणतात. 35-30 वर्षापूर्वी कंट्रोल करणारी ही व्यक्ती आपल्याकडं. त्याचं एक गमक म्हणजे काय, दररोज ती फिरायला जातात, बरं का. आणि त्यांची स्पीड अशी आहे बघा, इतर कोणी लोक आपण त्यांच्यावर चालू शकत नाही. मी थोडं प्रयत्न करत होतो, पण तुम्ही जर असा आता पाठीमागे पडायला लागलो, बरं का. अतिशय वेगानं जातात ते. सांगायचं तात्पर्य त्यांच्यापासून काही गोष्टी इतर मंडळींनी घेण्यासारख्या आहेत. त्यासाठी अशा माझ्या सीतानगर साहेबांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांनी दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्ही मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द म्हणतो. जय हिंद. धन्यवाद बिलुलेकर सर. आज खूप छान पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलात. जिद्दची काठी आणि काकाची मेमोरी जी चांगली आहे ती तुम्ही सांगितलं, आठवण करून दिलात. खरोखरच त्यांची मेमोरी खूप स्ट्रॉंग आहे, हा त्यांच्यातला एक गुण आहे. सीतानगरे काकांना विनंती करतो की त्यांचा सत्कार होईलच, तत्पूर्वी आपण 2 शब्द आभार मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष आपले आदरणीय बिलोलीकर सर, प्रमुख पाहुणे सर्वांचे आदरस्थान मुखेड भूषण, मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सावकार पत्तेवार, सचिव जीवन कौटिकवार आणि आमचे सगळे मित्रवर्य आणि सुप्रभात. प्रत्येक माणूस हा जन्माला येतो त्यावेळेस काही ते गुणदोष घेऊन जन्माला येतो आणि कोणी त्याला अपवाद नाही आहे. असं आहे की कुणी आपले गुण दाखवले त्याच्यापेक्षा कोणी दोष दाखवले, त्या दोषावर आपण विचार करणं हे आवश्यक आहे असं मला. आणि माणसानं वाढदिवसावर फक्त पुनर्विचार करावा, आतापर्यंत वळून बघावं, सिंहावलोकन करावं, काय चुकलं आपलं, कुठे आपण चुकायला, कुठे दोष आहेत ह्याच्यावर हे करावं, असं एक माझं मत आहे. जीवनाचा प्रवास आहे, आज 75 संपले आहेत, आता आपण आता जीवन बरंच काटलेलं आहे. बऱ्याच गोष्टीचा त्यातल्या त्यात मला या प्रसंगी अजून मला गोपाळ कौटिकवार आमच्या या मित्राची फार आठवण येते की ज्यानं माझ्या जीवनावर खूप परिणाम केलेला आहे, खूप हे केलेलं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर स्वामी साहेब आणि इंगोले साहेब, आणि त्याच्याबरोबर सर्वांमध्ये जास्त म्हणजे डॉक्टर पुंडे साहेब, या सर्वांचा आणि माझ्या जीवनामध्ये सुप्रभातचासुद्धा फार मोठा वाटा आहे. आज जवळपास आपण 20-25 वर्षापासून इथे येतो त्याच्यामध्ये. आणि हे सांगत असताना मला पुंडे साहेबांचा एक विषय कळला, अनेक उपक्रम त्यांनी काढलेले आहेत, उपक्रम राबवलेले आहेत आणि उपक्रम करून घेतलेले आहेत. म्हणजे इतराकडून काय करून घ्यावं, कशाप्रकारे करून घ्यावं यांची जी हातोटी त्यांच्याकडे आहे ती माझ्या तरी पाहण्यात नाही आहे. त्यापैकीच वाढदिवसाचं आहे काय
मित्रांनो, मी आता म्हटल्यासारखं कुठल्याही दोषाला गुन्ह्याला अपवाद नाही आहे. काही गुण आहेत, काही दोष आहेत, हे मला मान्य आहेच आहे. तुम्ही म्हटल्यासारखं एकदम 4 वेळा सांगावे असं वाटते मला. 4 वेळा सांगू मी थोडं, कारण काय सर्वजण वेळ झालेला आहे. सर्वजण हे म्हणतात की कंटाळलेले आहेत, ते काही असलं तरी कोणी हे होत नाही. पहिली 4 वेळा असं आहे की मृत्यूचं स्मरण ठेवावं. तर या 4 म्हणजे एक शब्द आहे बाहतात. बाहतात म्हणजे बोलावतात. मृत्यूला बाहतात परिते, मृत्यूला जन बाहतात परिते, भोगास वैतागुनी. क्या बात आहे. मृत्यूला जन बाहतात परिते, भोगास वैतागुनी, मृत्यू येऊ नको असेच म्हणती सारे परंतु मनी. मृत्यू येऊ नको असेच म्हणती सारे परंतु मनी. मीही आहे सुपातलाच कणत्या, जाते न जाते टळे. मीही आहे सुपातलाच कणत्या, जाते न जाते टळे, मृत्यूला म्हणतो सबूर परिते नास्वार्थ वृत्तीमुळे. मृत्यूला म्हणतो सबूर परिते नास्वार्थ. म्हणजे जन्माला आल्यानंतर आपल्याला काही कर्तव्य करायचे असतात, मुलाबाळाची, बायका मुलाची, कुटुंबाची, मित्राची, त्याच्यासाठी मला वेळ दे, असा मृत्यूला हा कवी म्हणतो असा. तर मृत्यूवर एक मला हे आठवलं म्हणून सांगतो मी. अजून एक आहे झाड, पेड़. जिन पेड़ों की जड़ों ने, जिन पेड़ों की जड़ों ने ज़मीन की तपन झेली है, जिन पेड़ों की जड़ों ने ज़मीन की तपन झेली है, आज उसी पेड़ की शाखाएं आसमान तक फैली है. आज उसी पेड़ की शाखाएं आसमान तक फैली है. आपल्या जीवनाच्या प्रवासात काही बरे वाईट सुखदुःखाचे चढउताराचे प्रसंग येतात, त्यातून सर्वजण जातात. कुठले आठवण राहतात, कुठले विसरतात, याच्यामध्ये सगळे जातात. मी एवढे सांगणार आहे की मी आजपर्यंत कुणाला दुखवलं असेल, कुणाचं काही अपमान केला असेल, काही बोललो असेल, त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला मोठ्या मनानं माफ करावं. आणि असंच माझ्या तुमच्या हे संबंध राहावे. मला मार्गदर्शन करा, चुकलं तर सांगा. वयाचा हे धरू नका, वय तर वाढतच राहणार आहे, वयाचं काही करू नका. फक्त मला येते याबद्दल मार्गदर्शन करा. मी त्याबद्दल तुमचा सर्वांचा ऋणी आहे. एवढं बोलून 2 धन्यवाद काका. आमच्या विनंतीस मान देऊन आपण 2 चारोळ्या म्हणल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. सुप्रभातच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी सीतानगरे काकांचा सन्मान करावा.